नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे वांगो वांगो म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, परवाच्या माझ्या पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छित आहे। मी सगळ्या कॉमेंट्स वाचल्या आणि त्यावरूनच मला हे समजलं की तुम्ही देखील माझ्या बोलण्यावरती 100% सहमत आहात। आता मी काय कोणाची परवा देखील बाजू घेतली नव्हती। जे काही दिसलं, जे काही ऐकलं त्यावरच माझं मत मांडलं होतं। कोण चूक कोण बरोबर हे तर आता त्या देवालाच माहिती, कारण ह्या बायका तर ह्या जन्मात काय स्वतःची चूक कबूल नाही करणार आहेत। मेन रिझन काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तर यांचे जे नवरे आहेत ना तेच यांना ह्या कारस्थानामध्ये सपोर्ट करतात। यांच्या नवऱ्यांनी वेळीच जर यांना खडसावलं असतं, जे काही करतायत त्यांना आरसा दाखवला असता तर आजही वेळच आली नसती। पण यांचे नवरे स्वतःचं कर्तृत्व लपवण्यासाठी म्हणून बायकांच्या मागे कॅमेरा घेऊन त्यांच्या होला हो मिळवतात। मी माझ्या पॉडकास्टमध्ये अनेक वेळा बोलली देखील आहे की एक खोटं लपवण्यासाठी 10 वेळा खोटं बोलावं लागते। त्यामुळे जे काही आहे ते खरं सांगावं, उगाच कोणाला इम्प्रेस करण्यासाठी खोटं बोलू नये। काय आहे ना, सगळं काही ट्रस्टवरती चालते आणि एकदा जर कोणाचा ट्रस्ट तुटला ना तर मग झालंच, सगळं संपल्यातच जमा आहे। एवढा सोन्यासारखा संसार आहे तर मग त्यात लक्ष द्यायचं ना। करा ना तुम्ही व्लॉगिंग, नाही कोण बोललंय, दाखवा तुमचं लाईफ, पण जे काही आहे ते खरं खरं दाखवा, नॅचरल असू देत। त्यात दिखावेबाजी कशाला करता, शायनिंग कशाला ना मारता। वांगो काय किंवा भाभी काय, त्या दिवशीच्या प्रकरणावरून तर स्पष्ट झालंय की ह्या दोघींचंही ना स्वतःच्या सासूशी तर पटतच नाही, त्याच सोबत स्वतःच्या नंदांची पण पटत नाही। नवऱ्याला घेऊन दोघीही सेपरेट झाल्या आहेत। यांच्या घरातले वाद यांनीच जगासमोर आणलेत। कोण काय यांच्या घरी गेलं नव्हतं ना, यांना कोणी विचारलं होतं का की बाबा काय झालंय सांग। आता त्या दिवशी पण मी बोलली होती, वांगोने एवढं सगळं स्वबळावरती उभं केलं आहे, ते काय मी नाकारत नाही आहे, पण जे काही उभारलं ते सगळं खोटेपणावरती उभारलंय। सुरुवातीला जेव्हा हिचा भावाचं म्हणजे बिसालचं लग्न ठरलं होतं तेव्हा हिने काय सांगितलं होतं लोकांना, माझा भाऊ गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतो, आणि वहिनीची रियालिटी पण लपवली होती। चला आता ते समजू शकतो, वहिनीचं दुसरं लग्न आहे ही यांची खाजगी गोष्ट होती, हे या सांगू नाही शकत। पण तेव्हा ही काय बोलली होती की भावाचं अरेंज मॅरेज आहे आणि आईच्या ओळखीतलं स्थळ आहे। पण इथे तर ऑलरेडी लग्न झालेल्या भाभीवर विशालचं प्रेम होतं, तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल नाही सांगितलं होतं, आणि लव्ह मॅरेज आहे हे पण लपवून ठेवलं होतं। आता जेव्हा सुरुवातीलाच लोक विचारत होते की हे लव्ह मॅरेज आहे की अरेंज, तेव्हाच सांगून टाकायचं होतं ना, यात लपवण्यासारखी काय गोष्ट होती। सत्यनारायणाच्या पूजे दिवशी पण वांगोच्या मातोश्रीने एक स्टेटमेंट पास केलं होतं, सुनेला लेकीप्रमाणे ठेवणार। पण जेव्हा भाभीला बाळ झालं होतं तेव्हा टोमली भारतात आली होती, त्या व्हिडिओमध्ये तर सासूबाईंचं वागणं एकदम वेगळं होतं। इवन यावेळी जेव्हा ती आली होती, बैलेशचं लग्न फिक्स झालं तेव्हा पण सायकल आणायला गेले होते, त्या व्हिडिओमध्ये सासूबाईंचं वागणं वेगळंच होतं, आणि तेव्हा पण भावाच्या जॉबला घेऊन ही काय पण खोटं सांगत होती। एवढं 2.5 लाख लोक आपल्यावरती विश्वास ठेवून आहेत तर मग कशाला नाही हे सगळं खोटं सांगायचं। जे काय आहे तेव्हाच सांगितलं असतं तर आज एवढ्या लोकांच्या मनात प्रश्नच नसते निर्माण झाले। आणि पहिली गोष्ट तर हे व्लॉगर आपण जसे रिअल लाईफ मध्ये आहोत तसंच का नाही दाखवत कॅमेरा समोर स्वतःला? फुकटचा बडेजाव का करायचा आहे ना, टाळी काय एका हाताने वाजत नाही। जशी नाण्याची एक बाजू आहे तशीच दुसरी बाजू असेल, याचसाठी मी बोलते की स्वतःच्या व्हिडिओमध्ये कोणालाही दाखवताय तुम्ही तर विचार करत जावा, पुढे जाऊन त्याचे परिणाम काहीतरी वेगळे होऊ शकतात। एक फॅमिली असली म्हणून सगळेच जण स्वखुशीने सामील होतात असं नसते, कोण कोणत्या गोष्टीचा वापर कसा करू शकतो याचा अंदाजा नाही येत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे स्वतःच्या कामाचे पाडे वाचत बसतात ना हे व्लॉगर लोक, आम्ही आजपर्यंत असे पोचलो तसे पोचलो, ही समोरच्याला कमी लेखून यांना माहिती नाही आहे सत्यामध्ये किती ताकद आहे ती। सगळं काही ठीक चालू होतं ना, आता त्या प्रकरणाला 3 महिने उलटून गेले होते, मग जखमेवरची खपली काढायची काय गरज होती का? अंगात मस्ती कोणाच्या, तर या वांगोच्या। जसं कसं गेलं हिचं वर्ष, त्याचा कशाला बाजार मांडायचा होता, बघितलं ना आम्ही पण हे वर्ष हिच्यासाठी कसं गेलं होतं।
आणि तरीही बाई सुधरू नाही शकली. आणि कशाला ना टॉन्ट मारायचे होते या वांगोने तिला. ही जर गप्प नाही बसू शकत, ही जर टॉन्ट मारेल तर समोरचा थोडी ऐकून घेणार आहे. ती पण हिची नातेवाईकच आहे ना शेवटी. आणि मला एक गोष्ट अजून समजत नाही काय केल्या, ती म्हणजे ही बाई बोलते ना मी सगळ्यांना इग्नोर करते, कोण काय बोलते मी लक्ष देत नाही, माझं नाव वापरून कोण ग्रो झालं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, माझ्यामुळे त्यांना हेल्प झाली, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग काही झालं की रिॲक्ट का होत असते ही छोट्या छोट्या गोष्टींवरती. दुसऱ्याच दिवशी लगेचच आम्ही काय बोललो किंवा कॉमेंटमध्ये काय लिहिलं होतं त्याचं स्पष्टीकरण का देत बसते. अगं वांगो, तू किती नाकारला ना तरी आम्ही काय तुझ्या भक्तांसारखे मूर्ख नाही ग की आम्हाला समजणार नाही तू कोणाला स्पष्टीकरण देतेस ते. तू भारतात आली होती तेव्हाच मी तुला वॉर्न केलं होतं की नको अडकूस त्या घरकोंबडीच्या जाळ्यात, तिच्यापासून सावध हो, लांब राहा. पण नाही, तू तर तिच्या पावलावरती पाऊल टाकून कारस्थानामध्ये सहभागी झालीस. अगं, जी बाई स्वतःच्या सख्या वडिलांची बदनामी सोशल मीडियावरती करू शकते तिच्याकडून तू काय एक्सपेक्ट करतेस की ती तुझ्या चांगल्याचा विचार करेल. मूर्ख आहेस ग वांगो तू, जे तिच्यावरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्या हाताने स्वतःची वाट लावून घेतली. काल पण आता काय गरज होती का कॉमेंट करायची जीजीच्या इथे जाऊन? असं केल्याने तूच अजून लोकांना चान्स देतेस बोलायचा. एक तर नवरा आणि सासूच्या मेहनतीवरती परदेशात आहेस, स्वतःच्या अंगात टॅलेंट तर असं काहीच नाही आहे, शून्य आहेस एकदम. एडिटिंग पण ते काका करून देतात, नुसता स्वयंपाक करते तो पण भातुकलीचा. एवढंच तुझं काम आहे. मला एक सांग टोमले, तुला का वाटते लोक तुझ्यावरती जळतात म्हणून? काहीतरी असलं पाहिजे ना ग तुझ्यात जळण्यासारखं. एक पण क्वालिटी नाहीच आहे तुझ्याकडे की त्यावरती लोक जळतील. आणि अगं बाई, तुला एवढा जर त्रास होत असेल ना तर बघ मी तुला सांगते लोकांची काय इच्छा आहे ते. लोकांची साधी अपेक्षा आहे तुझ्याकडून की तुझं वागणं सुधारावं, जे काही खोटं बोलतेस लफवाछपवी करते ते बंद करावं. एवढीच जर तुला गरज असेल ना कोणाला तुझ्या कॉमेंट थ्रू टोमणे मारायची तर मग सरळ सरळ तू त्यांच्या इथे जाऊन कॉमेंट कराव्या किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट तर करूच शकते ना तू. आम्ही आमचं काम करतोय, उगाच याला त्याला तुमचे रिप्लाय देण्यासाठी इथे आम्ही बसलो नाही आहे. आधी स्वतःच्या घरच्यांना दाखवा, मग भांडणं करा आणि कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करा. याला काही अर्थ आहे का हो मंडळी? घरातल्या गोष्टी घरात ठेवा ना, दुनियेला काय तमाशे दाखवताय? मागे पण एक तर तुमच्यामुळे इथे ऑडियन्स कन्फ्यूज झाली होती. ऑडियन्सला पण समजत नव्हतं की कोण बरोबर नी कोण चुकीचं. परत आताही तुम्ही तेच करताय. मला एक गोष्ट सांग टोमले, तू आणि भाभी मिळून तर लोकांना येडा नाही ना बनवत आहात? नाही म्हणजे तुमचा काही भरोसा नाही ग, पैसे मिळतात म्हणून काही कराल उगाच. प्लीज ग बाई, आमचा टाइम नको वेस्ट करू या सगळ्यामध्ये. आणि अगं एवढं तू बाहेरगावी राहतेस, मग ठगतपुरीला आल्यावरती कोणीच का बरं तुला भेटायला येत नाही? साधं बैलेशच्या लग्नातच मला डाऊट होता की ते नातेवाईक पण गोळा केलेले असतील पैसे देऊन. एकही जण सक्का नातेवाईक दिसत नव्हता. मंडळी, काल मी भाभीच्या इथे कॉमेंट वाचली होती. थांबा तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट दाखवते. किती भयानक आहे ना हे सगळं. जे इतके दिवस मी बोलत होती म्हणजे डाऊट खरा ठरला माझा. रक्षाबंधन नंतर हिचं काहीतरी तिथे पण बिनसलं होतं आणि म्हणूनच ही सासरी जायला नव्हती बघत. जे काही आता समोर येत आहे ना ते बघून हसायला येत आहे मला, टोमलीच्या सध्याच्या अवस्थेवरती बघून. कारण काही महिन्यांपूर्वी या बाईने ट्रॅव्हलर्सला उत्तर द्यायला म्हणून एक व्हिडिओ केला होता आणि ही आम्हाला बोलत होती की यांच्या घरातले यांना विचारत देखील नसतील म्हणून हे असे फेमस लोकांना टार्गेट करतात आणि बदनाम करत सुटले. आता त्या दिवशी भाभीचा व्हिडिओ आणि या कॉमेंट वरून तर स्पष्टपणे समजतंय हिला ना सासरचे विचारत, ना माहेरचे विचारत, ना मित्र परिवार विचारत. आणि हे तर आता जग जाहीर देखील झालं आहे. मी हसे लोकाला शेंबूड माझ्या नाकाला, अशी गत झाली आहे या टोमलीची. आता मंडळी, जो 31st वाला व्हिडिओ होता त्यात बघितलत ना तुम्ही सगळ्यांनी, ही बाई किती खोटेपणा करत होती. त्याच दिवशी भाभीने काही गोष्टींचा खुलासा केला होता आणि टोमलीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता, स्पष्टपणे दिसत होतं. हिच्या तोंडाकडे बघून पुष्कळ रडल्यासारखी वाटत होती, पण दाखवू नाही शकत ना दुनियेला. हिचे शब्द काहीतरी वेगळं बोलत होतं आणि चेहरा काहीतरी वेगळंच सांगून जात होतं. 31st दुपारी 3 वाजता हिने जुन्या दिवसाची जुनी सुरुवात केली आणि त्यात बोलली, आम्ही पॉटलक सारखं करणार आहोत, आमच्या फ्रेंडकडे सेलिब्रेट करायला चाललोय आम्ही 31st. मी स्वयंपाकाला लागणार आहे आता. सतत आपला सारखी टाइम सांगत बसली होती. खीर बनवायला किती तांदूळ घेतले होते पाहिलत का मंडळी? एवढ्या तांदळात तर भंडारा होईल 100 माणसांचा. आणि काय तो लुक होता हिचा. केस तर असं वाटत होतं झाडूला सिरम लावून स्ट्रेटनिंग केलंय. केवढंसं ते जेवण नेलं होतं. मला तर वाटते गाडीमध्ये किंवा कुठेतरी थांबून यांनी ते जेवण खाल्लं असेल. हिला अजिबातच कोणी इन्व्हाइट नव्हतं केलं. कारण काय आहे ना मंडळी,
ही कधी पण कुठेही जाते बघा, म्हणजे स्कूलमध्ये किंवा फ्रेंड्सकडे, तर तिथे काय काय जेवण आहे त्याचे शॉर्ट्स तरी काढून आणते. ही व्हिडिओमध्ये ऍड करते त्या क्लिप्स. पण यावेळी काहीच नाही दाखवलं. लोक कम्फर्टेबल नाही, पण जेवण तर दाखवू शकली असती ना ही काय काय आहे ते. आणि ह्या आधी तर एवढ्या वर्षापासून ही व्हिडिओ बनवते, तेव्हा तर लोक कम्फर्टेबल होते हिच्या व्हिडिओमध्ये यायला. मग आताच काय अचानक झालं बरं? का बरं सगळे लांब जात आहे तिच्यापासनं? सगळ्यांना कळून चुकलंय ही बाई काय आहे ते, कशी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचा वापर करते आणि त्यावरती डॉलर्स छापते. सतत आपलं प्रत्येक वाक्याला नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय करत होती. अगं बाई गप ना गप जरा. कोळशा पण ना आजकाल जास्तच हवेत उडतोय. पाहिलं ना कशी मस्ती चढली आहे त्याला. फोन आणून मुद्दाम दाखवत होता की बघा मंडळी 12:24 झाली आहे. वाईट गोष्टींकडे लक्ष देत नाही असं हे लोक सारखे बोलतात. मग का त्याच गोष्टीवरती स्वतःचा वेळ वाया घालून दुसऱ्यांना पण बोर करतात काय माहिती. इग्नोर म्हणजे कम्प्लीट इग्नोर ना. 12:30च्या आधीच घरी आली होती, पण दुसऱ्या दिवशी सांगते काय तर आम्ही उशिरा आलो. काल बघितलंत ना तुम्ही सगळ्यांनी. वर्षाचा पहिला दिवस आहे, खूप स्पेशल असतो. का ग बाई असं काय स्पेशल असतो? आणि अगं आपला नवं वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतो हे विसरू नकोस. नाही म्हणजे गेल्या वर्षी तर तू घरात नव्हतीच आणि सेलिब्रेट देखील केलं नव्हतं, म्हणून आठवण करून दिली आहे तुला. दिसली हो मंडळी दिसली. गणपती बाप्पाची चांदीची मूर्ती यावेळी देवाऱ्यात दिसली. जेवण न बनवण्यासाठी ना कारणच हवं असते या टोमलीला. नेहमी आपलं बाहेरचं खायची चटक लागली आहे. कामं नको या बाईला काही करायला. आणि त्या डाएटचं काय झालंय काय माहिती, त्याच्याबद्दल तर काही सांगतच नाही. सध्या ना टोमलीची मानसिक अवस्था ठीक दिसत नाही आहे. काय पण बडबडत असते. वेळेवर ऑर्डर दिली की जेवायला उशीर पण होतो. वेळेवर ऑर्डर दिली की जेवायला उशीर होतो. अगं बाई बोलायचं काय आहे तुला, नीट सांग जरा. खरंच ग टोमले वेड लागलाय तुला, उपचाराची गरज आहे तुला. काही प्रश्नांची उत्तर देण्यासाठी म्हणून बसली होती, पण उत्तर एकाचंही धड दिलं नाही. फुकट फालतूची बडबड करत होती. या बाईला ना आता काय बोलू मंडळी. मी खोटे टायटल ठेवते व्ह्यूज साठी आणि मग बोलते 4 वर्ष झाली माझ्या चॅनलला, मी असे कधी स्टंट व्हिडिओ केले नाही. व्ह्यूज वाढवण्यासाठी असे काही खोटे ड्रामे केले नाही. फेकाड्या वांगोने परत काल मेडला बोलवलं होतं. अहो काकू मी काय बोलते, तुम्हीच एक ठगजंबगची मेड आहात, मग दुसऱ्या मेडची काय गरज होती हो तुम्हाला? पहिला स्नो बघितला की छान वाटते. आता हे तर 10 वेळा या बाईने सांगून मोकळी झाली आहे, तरी पण आपलं सारखं सारखं तेच रिपीट सांगत बसते. गोल गोल फिरवत असते लोकांना आणि मग बोलते काय तर माझ्याकडे कॉन्टेंटची काही कमी नाही आहे. किती तुझ्याकडे कॉन्टेंटची कमी आहे ना ते स्पष्टपणे आम्हाला दिसतंय, म्हणूनच तर सारखी एकाच गोष्टीवरती येऊन अडकतेस. त्या मेडला पण कसं लपून छपून दाखवलं पाहिलत ना मंडळी. शी 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 किती हपापली आहे रे ही बाई पैशासाठी. एवढं आहे तरी काय हाव सुटत नाही आहे हिची. देव पण बोलत असेल कितीही द्या या बाईला, पण असंतुष्टच राहणार ही नेहमी. दुसऱ्यांच्या प्रायव्हसीचा आम्ही विचार करतो असं कोळसा जोडपं बोलले होते 31 डिसेंबरला. मग आता काय झालं? त्या मेडला दाखवत होते तिची प्रायव्हसी कुठे गेली हो मंडळी. 2025 सुरू होऊ दे नाही तर 2026 सुरू होऊ दे, कोळसा रिकामी तो रिकामीच राहणार आहे. मेडने काय काय साफ केलं ते दाखवत बसला होता. आता आज नवीन वर्षातील 4 तारीख उजाडली, पण ते कॅलेंडर अजून जुन्या वर्षातच अडकलेलं आहे. सेम काकूंसारखं जुन्या वर्षाची जुनी आठवण. काल छोले भटुरे बनवले होते काकूंने. छोले तर असं वाटत होतं भिजले देखील नव्हते नीटपणे, आणि भटुरे पण पाहिलत ना फुगत देखील नव्हते. उगाच आपलं करायचा म्हणून काहीतरी करते. गेल्या आठवड्यात एवढी ती मच्छी आणली होती काकूंने, त्याचं काय झालं हो मंडळी? 2026 पर्यंत अशाच ठेवणार आहेत का आता डीप फ्रीझर मध्ये काकू? काल पण ग्रॉसरी शॉपिंग केली होती काकूंने, पण ती दाखवली नाही. चला मी जे काही बोलते तेवढं काकू ऐकतायत तरी. त्यांनाही आता पटलं की मी जे काही सांगते ते त्यांच्या हिताचंच सांगते. आज पण बघा मंडळी, मागे मी बोलली होती ना सोमवार किंवा शनिवारी आतापासून काकू सुट्ट्या घेत जातील, तर त्याचप्रमाणे आज काकूंने सुट्टी घेतली आहे. आज काकूंचा व्हिडिओ आलाच नाही आहे. मला असा डाऊट जातोय उद्या काकू कदाचित सोफ्यावरती बसतील काकांना घेऊन आणि ट्रॅव्हलर्सला उत्तर देतील. उगाच काहीतरी ड्रामा क्रिएट करतील. काय आहे ना सध्या काकूंचा चॅनल खूप फ्लॉप होत चालला आहे. काकूंपेक्षा जास्त व्ह्यूज तर भाभीला येत आहे. त्यामुळे लवकरच कोणता तरी स्टंट व्हिडिओ काकू नक्कीच करतील. आता बघू उद्या नवीन काय पराक्रम काकू करतायत ते.
तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.